हॅलो मित्रांनो, तर मी संदेश व्यापारी तुमचं स्वागत करतो आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आपण आलो आता गावी. उद्या गुढीपाडवा आहे, तर आपण गुढीपाडव्याची तयारी करतोय. सो त्याला तुम्हाला दाखवतोय. आता रात्री 11 वाजलेत, उद्या गुढीपाडवा आहे. सो आपण थोडी रांगोळी काढायची ठरली आहे. सो चला दाखवतो तुम्हाला. तर पाहू शकता तुम्ही, आपण एवढं केलेलं आहे. हे हा टोकर काढला, इकडे एक पीस दिला आहे आणि इकडे तांब्या काढलाय. इकडे आपल्याला गुढीपाडवा असं नाव काढायचं आहे. सो आता आपण झाला 1 तास गेला याच्यामध्ये. खूप मेहनत केल्यानंतर हा असा एवढा झाला आहे रेडी. सो हे बघा, आपला हार पण दाखवला इकडे आपण. आणि आता इकडे पूर्ण बॉर्डर द्यायची ठरली यांनी. आम्हाला जमत नाही तर आम्ही पेनाखाली करायची ठरली. सो बघू, तुम्हाला फायनल नंतर दाखवतो. तर मित्रांनो, पोरं कंटाळली खूप. आता बँजो वाजवत बसले, तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, रात्रीच्या 2 वाजलेत. पोरं गेली झोपायला. मी होतो तेवढं आता रांगोळी काढून टाकली पूर्ण. सो तुम्हाला दाखवतो आता. आपलं फायनल लुक आहे. आपल्याला जेवढं पण करता येत होतं तेवढं पण केलं. गुढी पण 1 नंबर वाटतोय. आणि हा पूर्ण हार बघा किती एकदम ओरिजिनल वाटतं असं. सो चला आता बस झालं. उद्या बघूया आता. तर मित्रांनो, मस्त रेडी वगैरे झालो आता आपण. सो चला आता गुढी उभी करू. आपण गुढी उभी करायच्या आधी काय टोकराला आधी नीट करून घ्यायला लागतं. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, गुढी उभी करायच्या आधी असं काढायला लागतंय. जे छोटे छोटे आहेत ना, ते असं काढायचं. सो दादा आता काढून घेतोय. तर मी तुम्हाला दाखवतो आता. इकडं पण मम्मी रांगोळी वगैरे काढायची ठरले वाटतं. बघू आता. हे बघा, मम्मीने रांगोळी वगैरे काढायची धरली आता इकडे. तर तुम्ही पाहू शकता, ही बघा अशी तयारी करायला लागते. ही चाफ्याची फुलं आहेत. हे कडुलिंबाचा पाला आहे, त्याची माल करायची. कलश भरला आहे. ही अशी 5 पानं लावायची. इकडनं एक पीस लागतो वरती टाकायला तांब्याच्या इथे. आणि हा एक तांबा गडू आणि आरती हे बघू शकता तुम्ही. तयारी चालू आहे. मम्मीने नवीन पाणी आणलं चांगलं आणि ताजं पाणी. हे बघा, तुम्ही बघू शकता. या टोकराला असं नीट धुवून घ्यायचं. पूर्ण टोकरावर थोडं थोडं पाणी मारायचं मस्तपैकी. तर टोकराला धुवून झालेलं आहे आता. मस्त आंघोळ बिंगोल घातली टोकराला. तर आता आपण त्याला गणगोली वगैरे लावूया. मोठी होईल ना ती? नाही, अडचण तर आहे. तर हे बघा, पीस वगैरे लावलं आपण. अशी माल लावायची आणि वरती बांधून घ्यायची अशी. आणि त्याच्यानंतर मग तांब्या टाकायचा. वरती बांधायला लागेल ना? कुठं वरती जाईल ना मी नंतर. नाही, बांधायला तर लागेल. तर हे बघा, आपण सर्व आता रेडी झालं इकडं. आता याला उभा करायचं टोकराला. आता अच्छा, रांगोली अजून बाकीच आहे का? इकडं वरती डायरेक्ट इथं बांधून ठेवायचा, म्हणजे इथून सरळ राहील तो. तर मित्रांनो, तर स्लॅबवर आलो आहे. वरती येऊन गुढी बांधायला लागेल. तर मग गुढी बांधून घेऊ. तर मी टोकर वगैरे बांधून घेतला आहे. तुम्हाला आपल्या गावच्या गुढ्या दाखवतो पूर्ण किती भारी दिसते वरतून. हे पहा, प्रत्येक ठिकाणी एक एक टोकर असं वरती आलं आहे. हे बघा, आता पूजा करायची ठरले. खाली आधी गणगोली लावायची असते. तर मित्रांनो, फायनली आपली गुढी उभी राहिली आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा. तर मित्रांनो, आपण आता नैवेद्य दाखवूया आणि मग आपण मग खाऊया, कारण भूक लागली. 11 वाजले आता. हे बघा, नैवेद्य घेतलाय. सो चला आपण नैवेद्य दाखवू देवाला. आधी ओवायला असं. हां, वरती वरतीच ना. ओके. तर मित्रांनो, आपण मग नाश्ता करून घेतोय. हे बघा, पाऊस पण बसलाय. नाश्ता करू आणि जायचं बाहेर, जरा काम आहे. पाण्याची ये भोळा शंकरा, महादेवा ये भोळा शंकरा.
उठा मारू का आधी संजनाचे पार्वती ओ त्रिशूलाटा मारू का आधी संजनाचे पार्वती आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पाण्याची ये भोळा शंकरा. गेलो आता इकडे आलो सरलगावला, जरा वाजता घ्यायचे सिद्धेश बाईला आमच्या. हे बघा आलंय, जरा मोठा फॉर्म पडायचा एकदाच. आलोय समोरच बसलो आता इकडे दुकानाच्या. बघू तो थोडा प्रोसिजर चालू आहे जरा, तर तुम्हाला दाखवतो काय काय घेतोय. तर मित्रांनो, आम्ही जी वस्तू घ्यायला गेलेलो, आम्हाला खूप लेट झाला पण फायनली आली, तुम्हाला दाखवतो. ही बघा भाई, सॅमसंगची टी व्ही घेतली आहे इकडं, आणि तुम्हाला दुसरं दाखवतो. हे बघा भाई, मोठा फ्रीज घेऊन आलो डायरेक्ट. फ्रीज पण पाहिजे होता, सो फ्रीज घेऊन आलो. या 2 गोष्टी आणल्यात. गुढीपाडवा जोरात आहे. पूर्ण दिवस गेला या गोष्टींसाठी, पण पूर्ण दिवस गेल्यासारखं काहीतरी फायदा झाला. आता फायनली परत बाहेर पण गेलेलो. आम्हाला इथं ऑर्डर आली घरी, आम्ही ऑर्डर देऊन आलो. ऑर्डर दिलं लगेच निघालो, कारण की थोडं अर्जंट काम होतं बाहेर. येता येता सगळी कामं पण झाली आता. सो चला पटापट फिट करून घेऊ.